नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण विषम संख्यांची बेरीज कशी करायची याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, विषम संख्या म्हणजे काय? तर एखाद्या संख्येला जर 2 ने भाग दिला तर बाकी एक उरते, त्याला विषम संख्या म्हणतात. किंवा मग काय, दुसरी एक व्याख्या आपल्याला काय करता येईल की जर संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला सुद्धा विषम संख्या म्हणतात. मग आता समजा तुम्हाला 1 ते 10 यामधल्या विषम संख्या कोणत्या आहेत असं जर म्हणलं तर कोणत्या आहेत तिला? तर 1 येईल, त्यानंतर 3, त्यानंतर 5, 7, 9 ह्या विषम संख्या आहेत. बरोबर आहे. तुम्हाला जर म्हणलं समजा की 11 ते 20 यामध्ये कोणत्या आहेत तिला? तर 11 येईल, एक 13 येईल, एक 15, एक 17 आणि एक 19. तर अशा विषम संख्या याच्यामध्ये येतात. आणि आपल्याला समजा 1 ते 10, 11 ते 20, त्याच्यानंतर 21 ते 30, त्यानंतर समजा 31 ते 40, त्याच्यानंतर 41 ते 50 याची जर आपल्याला जर समजा या सगळ्या संख्याची जर बेरीज करायची असेल, म्हणजे 1 ते 10 मधल्या विषम संख्याची बेरीज, किंवा 11 ते 20 मधल्या विषम संख्याची बेरीज, किंवा 21 ते 30 मधल्या विषम संख्याची बेरीज, असं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरता येते. आणि ती ट्रिक कोणती? बघा, आता समजा 10चा फरक असणाऱ्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर ती ट्रिक कोणती आहे बा? जर समजा तुम्हाला समजा या गटातल्या संख्यांची बेरीज किती असं विचारलं तर काय करायचं? हे सुरुवातीचा जो अंक आहे 2, याला काय करायचं? 5 ने गुणायचं. ठीक आहे. याला 5 ने गुणलं किती आलं? 5 दोन्ही 10. त्याच्यामध्ये काय करायचं? 2 त्याच्यामध्ये ऍड करायचे, म्हणजे किती आले? हे 12, आणि त्याच्या पुढे एक 5 लिहून टाकायचे. लक्षात आलं काय करायचं? समजा आता पहा, याचे जर या 31 ते 40 मधल्याची समजा जर तुम्हाला बेरीज सांगितली तर काय करणार आपण? पहिला अंक घेणार हा 3, त्याला गुणणार 5 न, म्हणजे 5 3 येणार 15, त्याच्यामध्ये हे 2 फिक्स मिळवायचे, म्हणजे मिळवायचे. या 5 न गुणायचं म्हणजे गुणायचं. ठीक आहे. मग आता हे किती येणार? 17, आणि त्याच्या समोर जर 5 लिहिले तर 175 त्याची बेरीज येणार. तुम्हाला जर म्हणलं की बाबा 71 ते 80 यामधल्या विषम संख्यांची बेरीज किती, तर काय करणार आपण? या 7 ला किती न गुणणार? 5 न गुणणार, म्हणजे याचे किती येणार? 7 5 35 येणार. त्याच्यामध्ये काय करणार आपण? 2 मिळवणार, म्हणजे 35 आणि 2 किती? 37, आणि त्याच्या पुढे एक 5 लिहून टाकणार, म्हणजे किती येणार? 375. तुम्हाला जर म्हणलं किंवा 91 ते 100 याच्यामधल्या विषम संख्याची बेरीज किती, काय करणार आपण? हा 9 लिहिणार, त्याला 5 न गुणणार, म्हणजे 9 5 45 आहे का नाही. त्याच्यामध्ये 2 मिळवणार, म्हणजे 47, आणि त्याच्या समोर एक 5 लिहिणार, म्हणजे 475. तर या पद्धतीनं 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40 म्हणजे अशा ज्या संख्या आहेत तर त्याची आपल्याला बेरीज करता येते. पण आता काय आहे, याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल की 1 पासून काय म्हणलेलं आहे की 1 ते, मग 1 ते समजा 20 असेल, एखाद्या वेळेस 1 ते 30 असेल, त्यानंतर 1 ते 40 असेल, त्यानंतर 1 ते 50 असेल, किंवा 1 ते 100 असेल. तर अशा संख्याची जर बेरीज करायची तर नेमकं काय करायचं, तर हे आता आपण बघू. पहा, आता 1 पासून समजा एखादं दिलेलं आहे आपल्याला 20 पर्यंत, किंवा मग 30 पर्यंत, किंवा 40 पर्यंत, किंवा 100 पर्यंत, पण सुरुवात कुठून पाहिजे? 1 पासून. तर अशा संख्येची जर आपल्याला याच्यामध्ये येणाऱ्या जर विषम संख्येची जर बेरीज करायची असेल तर काय करायचं पहा. समजा आता 1 ते 40 पर्यंतच्या सर्व संख्याची आपल्याला बेरीज करायची. ठीक आहे. तर मग काय करायचं की याच्यातली शेवटची संख्या कोणती येते? 39. बरोबर. 39 चे निम्मे होत नाही, म्हणून त्याच्या पुढची संख्या घ्यायची आपल्याला 40. म्हणून या 40 चे जर आपण अर्धे केले तर किती होतात? 20, आणि डायरेक्ट या 20 चा वर्ग करून टाकायचा. 20 चा वर्ग किती? 400. ठीक आहे. तर मग काय झालं की हे किती झालेलं आहे? 20 चा वर्ग केला आपण, तर 20 चा वर्ग म्हणजे 400 ही 1 पासून 40 पर्यंतच्या मध्ये येणाऱ्या सर्व विषम संख्याची बेरीज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर म्हणलं 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज किती, आता काय करणार आपण? इथं 99 येणार आपली शेवटची विषम संख्या, पण 99च्या पुढची घ्यायची म्हणजे आपल्याला 100च घ्यायची आहे. ठीक आहे. तर याची बेरीज किती येणार? मग आपलं याचे निम्मे किती होणार? 100चे 50, आणि या 50चा वर्ग करायचा, म्हणजे 5 5 25, आणि हे 2 शून्य, 1 शून्य आहे तर 2 शून्य, अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर म्हणले किंवा 1 ते 199, 1 ते 199 पर्यंतच्या संख्या मध्ये येणाऱ्या सर्व विषम संख्याची बेरीज किती,
तर 199च्या पुढची संख्या कोणती येते? 200. बरोबर, 200 येते. या 200चे निम्मे जर केले तर किती येतात? 100 येतात. आणि मग या 100चा जर वर्ग केला आपण तर किती येणार? ते 10,000. ठीक आहे, 100चा वर्ग केला तर किती येते? 10,000. म्हणजे 1 ते 99 या मधल्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती येणार आहे? 10,000 येणार. अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित करता येते. जर हे समजलं असेल तुम्हाला तर तुम्हाला 1 ते 400 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आहे तुम्ही करू शकता. तिसऱ्या प्रकारामध्ये काय येते की आता 21 पासून 60 पर्यंत, म्हणजे 1 पासून नाही. आता पहिला जे प्रकार पाहिला होता आपण 1 पासून पुढे म्हणजे कितीतरी पर्यंतच्या संख्यामध्ये येणाऱ्या विषम संख्याची बेरीज करायची. पण इथं काय 21 ते 60 पर्यंतच्या. मग याच्यातली समजा 21 ची पहिली संख्या आहे आणि 59 ची शेवटची संख्या आहे. तर पहिल्या संख्येच्या अगोदरची संख्या म्हणजे 20 आणि या 59च्या नंतरची संख्या म्हणजे किती? 60. ह्या ज्या संख्या एकदा आहेत याचे काय करायचे? निम्मे करायचे. म्हणजे याचे निम्मे किती होतील? 10 आणि याचे निम्मे किती होतील? 30. ठीक आहे, निम्मे केल्यानंतर करायचा वर्ग, याचा वर्ग करायचा, याचा वर्ग करायचा. 10चा वर्ग येईल 100 आणि 30चा वर्ग येईल 900 आणि याच्यातला डिफरन्स म्हणजे फरक याची करायची वजाबाकी. 900 मधून 100 गेले किती राहिले? 800. म्हणजे काय आहे की 21 ते 60 यामध्ये ज्या विषम संख्या आहेत त्या सर्वांची बेरीज किती येणार आहे? 800 येणार आहे. दुसरं एक उदाहरण पाहू आपण. समजा आता तुम्हाला म्हणलेलं आहे की समजा 11 ते 80 पर्यंत, 11 ते 80 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती याच्यामध्ये येणार आहे. तर मग काय म्हणणार? आता 11 आहे का नाही, याच्या अगोदरचा अंक किती? 10. त्याच्यानंतर याच्या अगोदरचा म्हणजे आता इथं 79 आपली सगळ्यात शेवटची येणार, तर त्याच्या नंतरचा अंक किती आहे आपला? 80 आहे. ठीक आहे, याचे निम्मे केले 5 आले, याचे निम्मे केले 40 आले, याचा वर्ग केला 25 आला आणि 4चा वर्ग 16 करून हे 2 शून्य. म्हणजे 1600 मधून जर 25 आपण काढून टाकले तर किती येणार आपले? 1575. 1575 ही बेरीज कशातली आहे? 11 ते 80 याच्या मधल्या सर्व संख्यांची बेरीज आहे. लक्षात आले का आपण काय काय केलेलं आहे ते? तर या पद्धतीनं आपल्याला जर समजा 1 पासून दिलं तर काय करायचं आपण बघितलेलं आहे. 1 पासून नाही दिलं, मध्येच दिलं कोणती तरी संख्या आणि तिथपासून तिथपर्यंतच्या मधात येणाऱ्या सर्व विषम संख्येची बेरीज कशी करायची तर तुम्हाला ते या पद्धतीने करावं लागेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.